हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता गावाला जाणार आहे. हा तुम्ही जो माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असाल, तर गावाला जाताना ना आम्हाला भरपूर काही खरेदी करावी लागते. मग म्हणजे काही नाही काही गावाला घेऊन जावं लागतं, काही नाही काय गावाकडे पण मुलं आहे ती जावेची माझ्या किंवा दिराची मुलं आहे ती ना, तर त्यांना पण एक मुलगा एक मुलगी आहे. तर त्यांच्या आता कसं झालं माहितीये का, आम्हाला 2 मुलंच झालेत आणि माझ्या जावेला एक मुलगा एक मुलगी आहे. त्यामुळे आम्ही त्या मुलीसाठी पण काही नाही काय असं करतो पण आणि नेहमी करतच असतो. तर आता आम्ही ह्यावेळेस थंडी पण चालू होती वगैरे, तर सगळ्यांना स्वेटर वगैरे पण घेतल्यात आणि भरपूर खरेदी पण झाली बरं का. आता तो कार्यक्रम होता त्यामुळे त्या निमित्ताने जाणं घरी झालं, म्हणून म्हणलं चला आता त्या पोरांना पण स्वेटर वगैरे नव्हते, काय कपडे वगैरे घेतले आम्ही. माझ्या पण पोरांना घेतली कपडे आणि तर योगाला तर चला मी तुम्हाला दाखवते की काय काय खरेदी केली काय नाही, म्हणजे पोरांना कपडे कशी घेतल्यात, काय स्वेटर कसे घेतलेत काय हे दाखवते मी तुम्हाला. आणि हा माझ्या हातात आहे ना, तो आमच्या छोट्यासाठी घेतलेला आहे. एकदम अस्वल दिसतोय याच्यामध्ये, एकदम अस्वल एकदम अस्वल दिसतोय ह्याच्यात मध्ये, माहितीये का. एकदम असं तिकडे ठेव ना, तिकडे एकदम घातलं होतं ना, पण त्याला काय होतंय माहितीये का, ते ह्याच्यापेक्षा जास्त मोठं हे केलं ना, घेतलं ना, तर त्याला ते जास्तच हातबीत असे लांब होत आहेत आणि त्याला एवढं येत नाही. म्हणून ठीक आहे म्हणलं, एवढा वर्षभर त्याला चाललं तरी, कारण थंडी पण लगेच आता भरपूर थंडी पडायला लागली ना, त्यामुळे त्याला हा असाच घेतला ड्रेस. आणि त्याच्यावरती पॅन्ट पण ही इतकी मस्त वाटते ना, नुसते असवल्यासारखं एकदम वाटतंय तो घातल्यावर आणि एकदम कापूस मऊ 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 छान एकदम वाटते. तर हा आहे आमच्या ह्या छोट्याचा ड्रेस. हा छोटा झोपलाय आता, त्याला जरा सर्दी पण झाली आणि थोडासा आजारी पण आहे तो, तर ते त्याच्यासाठी हा घेतलेला आहे त्याला. नाही तर हा त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि हा आमचा माझा तो जावेचा मुलगा आहे ना, त्याच्यासाठी हा स्वेटर म्हणजे हे जर्किंग घेतलंय त्याच्यासाठी. तर बघा कसं आहे, हा घेतलाय त्याच्यासाठी. तर हा पण ना त्या बारक्यासोबत बारका होऊन जातो बर का. आणि तर म्हणजे कशासाठी कपाट लावलं ते, हा कधी पण उठून पळतो इकडं तिकडं, त्यामुळे त्याच्यामध्ये जर त्याला थोडंफार काय लागलं वगैरे तर म्हणून ते कपाट लावून घेतलं मी. तर हा स्वेटर त्या मोठ्या मुलासाठी आम्ही घेतलेला आहे, त्यांच्या मुलासाठी. आणि हा स्वेटर आहे ना, थांब ना बघा, हे स्वेटर दोन्ही ना सेमच आहेत. हे स्वेटर दोन्ही सेमच आहेत, कारण ती मुलगी पण एवढी काय मोठी नाहीये आणि छोटीच आहे ती मुलगी. म्हणजे मला वाटतं एक 9-10 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षाची मुलगी आहे ती. पण उंची त्याची ना जराशी ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी येईल नॉर्मल. तर तिच्यासाठी आणि ह्याच्यासाठी ना सेमच घेतला, फक्त नॉर्मलचा हा तिच्यासाठी मोठा घेतलाय. कारण 2-3 वर्ष वापरला पाहिजे. 2 वर्ष तर आरामात 2 वर्ष तर वापरायला यावा असा घेतलाय. तर हा तिच्यासाठी घेतलाय, त्या मुलीसाठी. तर त्या मुलीसाठी तिच्यासाठी घेतलाय आम्ही आणि तो पोरासाठी. आणि हा घेतलाय ह्याच्यासाठीच घेतलाय, कारण ह्याला पण नव्हता. गेल्या वर्षीचा त्याचा होता, तो भावाच्या मुलाला दिला आम्ही, कारण भावाचा मुलगा ह्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे. त्यामुळे आमच्यात असंच वस्तू होत्यात की ह्यांनी वापरलेली त्यांनी वापरलेली त्याला, कारण जास्त दिवस वापरत पण नाहीत आणि चांगल्या वस्तू असतात, त्यामुळे टिकून पण देऊ वाटत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही त्याची वस्तू करत असतो. आणि आता स्वेटर वगैरे घेऊन झालेले ते ह्यांना. आता तिच्यासाठी काय वस्तू घेतल्या ह्यामध्ये सॉक्स, ते सॉक्स 3 जोड घेतल्यात, मोठ्या लेडीजच्या सारखे. ते म्हणलं कसे का असं ना, ते आपलं असावेत. आता थंडीच्या दिवसात ना लागतात स्वेटर काय सॉक्सचे जोड, पण गावाला जाता येता वगैरे भरपूर थंडी वाजते ना, त्यामुळं. तर तुम्हाला सांगते, अजून टी शर्ट पोरांसाठी ना टी शर्ट पण घेतले. म्हणजे आता माझ्या दोन्ही पोरांसाठी टी शर्ट घेतलेत. त्याचं माप एवढं एक्झॅक्ट माहिती नाही ना त्या घरच्या पोरांचं, त्यामुळं मग त्यांच्यासाठी नाही घेतले. आता नंतर नेक्स्ट टाइम मग त्यांचं माप घेऊन त्यांचं आलं की मग त्यांना देता येतील ना. तर ह्या आमच्या मोठ्या पोराचं ना काय सांगावं, ह्याचं काय सांगावं ना ते कळत नाहीये. कारण त्याला कुठं पण जाताना एक तरी गाडी त्याच्या हातात लागते. म्हणजे कुठेही जाताना कसली मोडकी असू द्या, थोडकी असू द्या, कशी पण असू द्या, तो गाडी हातात घेऊन येणार म्हणजे येणार गाडी हातात.
असा त्याचा हा प्रॉब्लेम आहे. तर त्या दिवशी बाजारात आम्ही कपडे घ्यायला जरी गेलो ना तरी पण त्याची ही गाडी हातातच. काय करणार आता, काय सांगणार. चला, तर आता ही गाडी आमची बाजूला ठेवते मी. आता ह्या पिशवीतलं संपलंय. तर पोरांना टी शर्ट घेतलेले मी दाखवते. माझ्या दोन्ही पोरांना 2-2 टी शर्ट घेतले ना. असे काय होतं माहितीये का, अशा कॉटन मधले वगैरे घेतले ना तर त्या कॉटन मधल्यांना ना हे करावं लागतं. कॉटन मधले टी शर्ट घेतले ना त्याचा कलर पण जातो आणि ते थोडेसे ह्या साईडनं ना इकडं इकडं अशा ताणले जातात ना, नितनले जातात. म्हणून मी जास्त करून तशा कपड्यामध्ये घ्यायला पोरांना कपडे टाळते. तर हा बघा मला दाखवला, हा छोट्यासाठी घेतलेला आहे. हा टी शर्ट एक आहे आणि आता हा कपडा कसा जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत हाही असाच राहतो, कलर वगैरे जात नाही याचा आणि पांढरा पण एवढा काय जास्त पडत नाहीये तो. म्हणून अशा कपड्यामध्ये आमच्या छोट्याला दोन ड्रेस 2 टी शर्ट घेतले. पॅन्टी वगैरे त्या दिवशीच घेतल्या होत्या आणि अजून 2-3 टी शर्ट आम्ही मागच्या 1 महिन्याभरात घेतले. मागच्या 15-20 दिवसात घेतले होते. त्यामुळं आता त्याला 2च टी शर्ट घेतले आणि ह्याला मोठ्याला पण ना 2च टी शर्ट त्याच्याबरोबर घेतलेत. पण मोठ्याचा प्रॉब्लेम असा झाला की काय रे दादा, मोठ्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्याला ह्याच्या साईज मध्ये ना ह्या अशा कपड्याच्या साईज मध्ये हा एकच म्हणजे सेम कलरच्या 2-3 होते ना टी शर्ट. त्यामुळं मग त्याला ना एक असा कॉटन मध्ये म्हणजे मिक्स कपडा आहे हा, प्युअर कॉटन नाहीये. तर त्या कपड्यामध्ये त्याला घेतला. हे दोन टी शर्ट त्याला घेतले मोठ्याला. आणि जास्त काय आमची खरेदी एवढी नसते. कधीतरी गावाला जाताना वगैरे, थांब ना बाळा देते मी, थांब ना. तर कधीतरी गावाला जाताना वगैरे असती. तर आम्ही जास्त करून गावाला पण जास्त जात नाही त्यामुळे आमची खरेदी काही एवढी नसते. तर बघा हे 2 टी शर्ट त्याच्यासाठी घेतलेत. आता नव्हताच पर्याय म्हणून हा मिक्स कपडा आहे बरं का, ह्याचा पण काही कलर नाही जाणार आहे. पण ठीक आहे आता जाऊ दे, घेतला तो त्याच्यासाठी. आता तो घालून बघल वगैरे हे जाऊ द्या. आता ह्याचे 2 टी शर्ट झाले वगैरे. तर हे असे छोट्या पोरांना कपडे, मग तिच्यासाठी ना सँडल आम्हाला आणायला घ्यायचे होते त्या छोट्या मुलीसाठी. आम्हाला ना बूट पण इतके छान आवडले ना आणि पाठीमागे अशी लावायला दोरी वगैरे मस्त होते ना. आणि तुम्ही हे बघू शकता, हे एकदम म्हणजे एकदम हे काही निघणार नाहीये किंवा हे वापरलं ना तरी हे जोपर्यंत वरचं खराब होत नाही ना तोपर्यंत ह्याला काहीच होत नाही. कारण हे ना वेगळंच आहे. त्यामुळं मग अशामध्ये घेतले आम्ही त्याला, घेतले बूट. आणि मग बूट घेता घेता म्हणलं सँडल पण छान वाटले, एकदम मस्त वाटले म्हणून हे काय असे बूट घेतले. आणि सँडल पण तिला असे घेतले सँडल पण, कारण तिला ना पहिल्यापासून सुरुवातीपासून ना त्या मुलीला असे जेंट्सचे म्हणजे पोरांचे कपडे वगैरे किंवा पोरांच्या गोष्टी तिला असतात. आणि एवढी काही म्हणजे आता गावाला तर माहितीच आहे कोणी एवढं जात नाहीये. कुठं बाहेर जरी गेलं तरी लहान मुलींसाठी वगैरे किंवा कोणी असं काही आणत नाही. आणि छान छान मस्त बरोबर बसला टी शर्ट आता त्याला. आणि मग म्हणून ना हा एक सँडलचा जोड एक हा घेतला तिला. आणि बरोबर बसेल आता तिला, काही एवढी काही अडचण पडणार नाही कारण तिचे पाय असे. आणि माप कसं घेतला असेल तुम्हाला माहित आहे का, माप तिचं इतीवर घेतलं. कारण आता कसं ही पण नाही करता येते ना, कोणाला विचारलं गावाला तर असं माप सांगता येत नव्हतं. असं होत मग असं सांगताच येत नव्हतं. म्हणून टी शर्ट घाल ना बाळा, टी शर्ट घाल ना. म्हणून ना मग तिला ना अशामध्ये सँडल पण आवडले. आता लग्न पण आमच्यामध्ये आले एक, त्यामुळे म्हणलं ती लग्नाला पण घालेल आणि छान वाटतील एकदम, म्हणजे कुठं असं जाता येताही घालायला. म्हणून तिच्यासाठी हे 2 जोड घेतले. आणि भारी मध्ये मला बघताच क्षणी इतके आवडले ना तुम्हाला सांगते, म्हणून ते दोन्ही पण आम्ही घेऊन टाकले. जाऊ द्या ना म्हणलं, आता तिघांमध्ये एकच मुलगी आहे तर तिची पण जरा हाऊस करूया ना. म्हणून मग हे सँडल पण आणि बूट पण तिला घेऊन टाकले. मग मस्त वाटतं हो. आणि खरेदी आणि हे म्हणलं की बोलायचं कामच नाही. मागचे 8 दिवस गेले आणि काय होतं माहितीये का, बाहेर गेल्यानंतर ब्लॉग का नाहीत काढता येत. कारण एक तर मी एकटी म्हणजे मी एकतर मुलाला ह्या छोट्याला मोठ्याला दोघांना पण मला घेऊन जावं लागतं. आणि दोघांना पण घेऊन जायचं म्हणलं तर मग ते ब्लॉग वगैरे शक्य नाही होते ना, कारण गाड्या रस्त्यानं वगैरे असतात. आणि
त्याला हाताला धरायला लागतं आणि ह्याला उचलून घ्यावं लागतं. मग ज्या काही पिशव्या वगैरे होत्या ते लय अडचण होते ना आणायला. त्यामुळं मग जास्त करून मी एकटी नाहीच जात खरेदीला, कारण खरेदी करायची म्हणलं की मग आपण काय नाही काय वस्तू घेतो आणि मग घेतलं म्हणलं की आणायची नसते ना, ठेवायची. तो काय तो तिकडं तो ते दोनच ना, तो अंगात घातल्यानंतर छान आहे टी शर्ट, छान दिसत आहे. तर मग ते काय हे दोन घेतले त्याला आणि मग त्या पोरांना पण असं काय घेतलं. आता बायकांना पण साड्या कपडे वगैरे म्हणजे साड्या वगैरे घेतलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते. कारण एकच व्हिडिओ असा एकदम लॉंग आणि एकदम मोठा व्हिडिओ होतो ना, त्यामुळे मग कुणी एवढं बघायला बघत नाहीये. आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करत जावा. कारण तुमच्या एका लाईकनी ना आम्हाला जास्त मोटिवेशन मिळतं की चला घरात बसून काहीतरी करतोय ना, तर मग आपल्याला पण चांगला सपोर्ट मिळतोय वगैरे. म्हणून काहीतरी प्रयत्न चालू असतो बरं का चांगलं काहीतरी करण्याचा. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जावा. नंतर तुम्हाला जे काही खटकल किंवा जे व्हिडिओ आवडला वगैरे तर नक्की कमेंट सुद्धा करत जावा की ताई हे असं आहे ते तसं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी समजतात ना, म्हणजे आम्हाला पण समजतं की कुठं आमची काही चुकी झाली किंवा व्हिडिओ बरोबर आहे म्हणजे चांगला व्हिडिओ आहे वगैरे. तर ह्याच्यावरून समजतं तुमच्या कमेंट वरून. तर कमेंट सुद्धा नक्की करत जावा. तर तुम्हाला चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाळा बंद कर. तर चला आता ही भरून, अरे किती वेळा एकदा दाबायचं असतं बाळा. हे असं. चला आता हे अगोदर आवरून एका पिशवीत भरून मस्त ठेवायला लागल. आता तुम्हाला सांगते मी बायकांसाठी म्हणजे आमच्यासाठी जी खरेदी केली आहे ना ती मी तुम्हाला दाखवते. साड्या वगैरे काय खरेदी केल्यात. कारण दिवाळीला आता आमच्याकडे नंदेला वगैरे साडी घ्यायची होती पण ते नाही घेतली. मग मी बोलले मी घेतली ना तर तुम्ही घरी घेऊ नका. आणि सगळ्यांनाच साड्या घेतल्या, कारण घेताना ना मी अशी सेपरेट कधी एवढी जास्त साड्या घेतच नाही. कारण घ्यायचं म्हणलं ना आम्हाला चौघींना सेमच साड्या घेते मी. जास्त काही ही करत नाहीये मी माझ्या स्वतःवर, जास्त काही खरेदी करत नाही अजिबात. तर मी तुम्हाला ते आम्हाला जी खरेदी केली ना ती म्हणजे ज्या साड्या घेतल्यात ना तर त्या तुम्हाला मी दाखवते. आणि खूप स्वस्त मध्ये आणि खूप चांगल्या लय चांगल्या साड्या मला मिळाल्यात. आणि अशाच मी नेहमी घेत असते साड्या. तर मी तुम्हाला दाखवते. आता हे आवरून ठेवते, दाखवते मला. बंद करते. आता हे आवरून ठेवावं लागेल.